कसे आहात सगळे? मजेत ना? गप्पा घरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की ऋषी विश्वामित्र अयोध्येत आले होते. त्यांनी राजा दशरथांकडे एक विनंती केली. त्यांना जंगलात एक पवित्र यज्ञ करायचं होतं. पण काही राक्षस त्या यज्ञात अडथळा आणत होते. म्हणून त्यांनी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना सोबत पाठवण्याची विनंती केली. सुरुवातीला राजा दशरथांना थोडी चिंता वाटली, कारण प्रभू श्रीराम अजून लहान होते. पण ऋषी विश्वामित्रांनी सांगितलं की प्रभू श्रीराम अतिशय शक्तिशाली आहेत. मग प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण ऋषी विश्वामित्रांसोबत जंगलात गेले. जंगलात त्यांची पहिली भेट झाली एका राक्षसीशी. तिचं नाव होतं ताडका. ताडका खूप शक्तिशाली होती आणि ती लोकांना खूप त्रास देत होती. तेव्हा ऋषी विश्वामित्रांनी प्रभू श्रीरामांना सांगितलं, तिला थांबवणं अशक्य आहे. मग प्रभू श्रीरामांनी ताडकाचा वध केला. ही प्रभू श्रीरामांची पहिली मोठी लढाई होती. पुढे जाताना त्यांना एक आश्चर्यकारक घटना दिसली. एक स्त्री दगडामध्ये बदलली होती. त्या होत्या अहिल्यामाता. ऋषी गौतमांच्या शापामुळे त्या दगड झाल्या होत्या. पण असं सांगितलं जात होतं की जेव्हा प्रभू श्रीराम त्या ठिकाणी येतील, तेव्हा त्यांच्या स्पर्शाने अहिल्यामाता पुन्हा मुक्त होतील. आणि तसंच झालं. प्रभू श्रीराम तिथे गेले आणि त्यांच्या पवित्र स्पर्शाने अहिल्यामाता पुन्हा जिवंत झाल्या. यानंतर ऋषी विश्वामित्र प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणांना घेऊन गेले मिथिला नगरीत. तिथे होणार होता एक मोठा स्वयंवर, सीतामाईचा स्वयंवर. आणि त्या स्वयंवरात एक अशी अट होती जी पूर्ण करणं जवळजवळ अशक्य होतं. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत प्रभू श्रीराम आणि शिवधनुष्य.